परभणी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाची अतिशय दुरावस्था झाली आहे। स्टेडियमचे छप्पर तर केव्हाच उडून गेले आहे। दुरुस्तीसाठी देखील भरपूर निधी आला, मात्र सुविधांचा वाणवाच आहे। अशा परिस्थितीत कसे घडणार दर्जेदार खेळाडू, असा सवाल क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहे। परभणी जिल्हा क्रीडा संकुल मागील काही दिवसापासून चर्चेचा विषय बनलाय। जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसून येते। त्यामुळे खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कुणी गांभीर्याने घेत नाही। सध्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानात प्रचंड कचरा जमा झालाय। जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। त्यामुळे दररोज सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। सराव करण्यापूर्वी खेळाडूंना कचऱ्याचा ढीग पेटवून साफसफाई करावी लागत आहे। बुधवार 19 मार्च रोजी खेळाडूंनी संपूर्ण मैदान साफ करून कचऱ्याची विल्हेवाट लावली। खेळाडूंना जर कचरा साफ करावा लागत असेल तर जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कर्मचारी करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय।